नमस्कार, मी डॉक्टर सतीश पत्की कोल्हापूरमध्ये 1987 पासून IVF स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे। आज IVF ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये IVF लॅबोरेटरी म्हणजे काय ह्या विषयाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। IVF मध्ये क्लिनिकल ट्रीटमेंट होते, म्हणजे पेशंटना इंजेक्शन्स देणं, त्यांची सोनोग्राफी करणं, त्यांची बीज तपासणं, बीज काढून घेणं किंवा गर्भ ट्रान्सफर करणं, ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या केल्या जातात या क्लिनिशियनच्या माध्यमातून केल्या जातात, म्हणजे गायनेकोलॉजिस्टच्या माध्यमातून केल्या जातात। पण तेवढंच महत्त्व एम्ब्रियोलॉजिस्ट किंवा तेवढंच महत्त्व IVF लॅबोरेटरीला असतं। कारण ह्या लॅबोरेटरीमध्ये स्त्री बीज जी परिपक्व झाली आपण पत्नीची बाहेर काढून घेतो, मिस्टरांचे स्पर्म घेतो आणि त्याच्यातून जे गर्भ बनवतो, ही सगळी प्रक्रिया त्या लॅबोरेटरीमध्ये होत असते। म्हणजे थोडक्यात ज्या घटना शरीरामध्ये घडतात, गर्भनिर्मितीच्या, गर्भ तयार करण्याच्या, त्या सगळ्या घटना आपण प्रयोगशाळेत बनवत असतो। म्हणजे प्रयोगशाळा ही जणू काय माणसाच्या शरीरा इतकीच महत्त्वाची आहे आणि म्हणून ह्या संपूर्ण IVFच्या यशामध्ये, IVFच्या प्रक्रियेमध्ये IVF लॅबोरेटरीला पण अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच त्याला खरं तर या सगळ्या ट्रीटमेंटचा आत्मा किंवा हार्ट ऑफ द ट्रीटमेंट काय असेल तर IVF लॅबोरेटरी आहे आणि ह्यालाही महत्त्व तेवढंच द्यायला पाहिजे। त्या लॅबोरेटरीमध्ये इन्क्युबेटर्स असतात, CO2 इन्क्युबेटर म्हणतात। त्याचं तापमान जे असतं ते 37 डिग्री हे अचूक असतं। त्याच्यामध्ये जो pH असतो तो बॉडीसारखा 7.4 असा pH असतो आणि त्यामुळं त्या गर्भाची वाढ, त्या गर्भाचा मेंटेनन्स हा अचूकपणानं त्या लॅबोरेटरीमध्ये केला जातो। त्या लॅबोरेटरीमध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरसेस, जंतू येऊ नयेत हेही महत्त्वाचं आहे। कारण शरीरात जे गर्भधारणा होत असते ती फॅलोपियन ट्यूबमध्ये होत असते, त्यातलं वातावरण कसं आहे तसं हुबेहूब वातावरण आपल्याला प्रयोगशाळेत पाहिजे। म्हणून प्रयोगशाळेतली हवासुद्धा अत्यंत निर्जंतुक असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचे हेपा फिल्टर्स म्हणतात त्याला, ते हेपा फिल्टर्स तिथे लावलेले असतात। ही सगळी जी क्रिया केली जाते ती लॅमिनर फ्लो नावाच्या एका इक्विपमेंटमध्ये केली जाते आणि त्यामुळं सगळंच तिथलं जे वातावरण आहे ते अत्यंत निर्जंतुक आणि काटेकोरपणाने त्यातल्या क्रिया केल्या जातात। तिथं वावरणाऱ्या लोकांची संख्या ही अत्यंत मर्यादित, 1 किंवा 2 किंवा जास्तीत जास्त 3 लोकच तिथं ते वावरतात आणि ही IVF लॅबोरेटरी ही ह्या सगळ्या IVFमध्ये येणाऱ्या यशाची आणि त्यातल्या येणाऱ्या उपचारांच्या यशाचं गमक काय जर असेल तर IVF लॅबोरेटरी असते। धन्यवाद।